महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात आणि स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर आज एक सुवर्ण क्षण साकारत आहे। सर्वधर्मीय भक्त आणि संगत आज एकत्र येऊन हिंद दी चादर 90 गुरु धन धन श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या चरणी नतमस्तक होत आहेत। हिंदू धर्म, टिळक आणि जंजू यांच्या रक्षणासाठी गुरु साहेबांनी दिल्लीच्या चांदनी चौकात आपले शीश अर्पण केले। त्यांच्या या महान शहादतीला समर्पित महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण राज्यातील संगत आज या समागमाच्या निमित्ताने एकत्र आली आहे। गुरु ग्रंथ साहिबमध्ये केवळ गुरूंची वाणी नाही, तर महाराष्ट्राचे सुपुत्र शिरोमणी भक्त नामदेव महाराज, भक्त रविदासजी आणि अनेक संतांची पावन वाणी अंकित आहे। जेव्हा आपण गुरुद्वारात नतमस्तक होतो तेव्हा आपण या महान संतांच्या भक्तीलाही वंदन करतो। ज्याप्रमाणे गुरु गोविंद सिंहजी यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर तख्त साहिबची स्थापना केली आणि मुघल शासनाविरुद्ध लढण्यासाठी बाबा बंदासिंह बहादूर यांना आशीर्वाद देऊन पंजाबला पाठवले, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनीही अन्यायाविरुद्ध अनेक लढाया लढल्या। हा शौर्याचा आणि भक्तीचा वारसा आपल्याला घराघरात पोचवायचा आहे। या ऐतिहासिक 350व्या शहादत समागमात सहभागी होऊन गुरु साहेबांच्या चरणी नमन करूया।